शपथ गौरव पाटील कसं वाटतं इथून? तर इथंच आमची फाटायला लागले तसं काय विषय थांब बघा. चला आलाय की मला पण आलेला कंजनाचा आवाज. तर जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललोय लवासा सिटीला विजिट करायला. बघूया तर काय आहे गो सिटी ती. तर जाता जाता आम्हाला एक डॅम भेटलाय. काय नाव रे डॅमचं? काय माहित नाही, पण इथे काय रेंज नाही सोडा, पण खतरनाक व्ह्यू आहे. दाखवतो तुम्हाला. टेमघर डॅम म्हणून लय भारी व्ह्यू आहे. तर काय व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. इथंच पिकनिक स्पॉट करूया. कोण नाही बघा आज, पण लय भारी व्ह्यू आहे. काय ते नाही रस्ता दिसत नाही. डोक्याने भरलंय लावासा. वाटलेलंच मला आमचं असंच असतंय नशीब. दिसलं म्हणजे बरं आम्हाला. सिटी तर खाली असणार आहे, पण लय दुःख आहे माझा. पुढचंच काय दिसत नाही. आम्ही गाडी बंद करून निघालो. तर हॅलो गाईज, आपण आलो आत्ता कुठं ऑलमोस्ट सिटीच्या जवळच आहे. सिटीच्या टर्निंग पॉईंटला आहे गाईज. कडक कडक केलेलं बघा त्यावेळी डेव्हलपमेंट. सिटी बंद पडली तुम्हाला दाखवतो. त्यावेळी नाला केला तिने डोंगरातलं पाणी पाजून द्यासाठी. कसलं खतरनाक आहे बघा. आत्ताच नालं पण असलं नाही. लय भारी व्ह्यू आहे. आणि आपल्यासोबत आत्ता आपण एकटं नाही आलोत. आपल्यासोबत आत्ता सबसे कातील गौरव पाटील आहेत. पुढली इन्फो ते देतील. का प्रोजेक्ट बंद पडला, काय झालेलं. प्रोजेक्ट तर खतरनाक वाटते, पण तुम्हाला तसं ई शपथ गाईज. लावा सिटीचा व्ह्यू बघा. ई शपथ कसलं खतरनाक दिसतंय. हार्डच बोटिंग पण आहे, सगळंच आहे. कसा विषय बैला नाही. आता आम्ही खाली जातो. खाली जाऊन आणि बघतो कसं आहे विषय काय आहे. पण खतरनाक वाटायला लागले. जास्त काय पब्लिक नाही, कारण की आज इंडिपेंडन्स डे आहे. गाईज आपण आलेलो आहे खाली ब्रिजवर. व्ह्यू चेक करा. पाणी केवढं हिरवगार आहे, पेट्रोल सारखं. तर कसं आहे गाईज व्ह्यू. बंद पडलेली सिटी आपण बघत आहोत. सह्याद्री रायडर्स विथ सबसे कातील गौरव पाटील आणि विराज पाटील. 200 वर्ष चालणारा प्रोजेक्ट. हा चालणारा प्रोजेक्ट होता काय होय. आणि तिकडं आपण जाणार आहे. तिथं मागच्या टाईमला नाही पावसामुळे लँडस्लाईड झालेली. 2 बिल्डिंग पडलेल्या. मग त्यात आता काय 20-30 लाख रुपये देऊन कुणी फार्म हाऊस घेतले तिथले, म्हणजे बंगले विकत घेतले फार्म हाऊस म्हणून. बाकी कॅश मोकळे पडलेले आहेत. एक्सप्लोर करूया सोडा. पाऊस आहे, वातावरण भारी आहे, सगळा विषय कडक आहे. गौरव पाटील कसं वाटतं इथून? मस्त वाटतं. हां पैसे फाडतात बरं का. 200 रुपये फाडतात. तेल टाकून यावं लागतं. इथं बोगस बोड्याच तेल देतात सगळी. खतरनाक काहीच नाही. 40 किलोमीटरच्या दरम्यान पेट्रोल पंप नाही आहे. आणि घाटच आहे नुसता. गाडी किल्ली बंद करायची खाली आज. नुसती फोटोग्राफी चालू आहे बघा. नुसती फोटोग्राफी सगळीकडे. तर आत्ता कसं आहे विषय, वातावरण कडक आहे. आम्ही जेवणाचं विचारलं इथं आम्हाला, पण ते म्हणले लई महाग टाट आहे, त्यामुळे आम्ही जेवायच कॅन्सल केले. आम्हाला आज आत्ता किनबुटमध्ये जाऊनच पेट्रोल मिळणार आहे. आमच्या गाडीत पेट्रोल आहे, काय सांगता येतं गाडी. तर लई चढउतार आहे. तिकडे बोटिंग आहे. किती रुपये सांगितलं तुम्ही सांगा? पर पर्सन 500 रुपये. म्हणजे पर पर्सन 500 रुपये. आपण आता पुढे काय करणार माहिती आहे, जे मोकळं घर दिसेल कोण नसेल तिथं जाऊन एक्सप्लोर करणार आहे. घराची अवस्था कशी आहे, काय आहे, दूध ते दिसते का. कारण की सगळे म्हणतात गोष्ट टाऊन आहे काय बघायचं आपल्याला. वरती ते होऊन बघा. तर तिथं पण जायचं आपल्याला. तिथं व्ह्यू कसा दिसतोय. तिथून पुढे वॉटरफॉल पण आहे, पण कसं आहे रोड खराब आहे, त्यामुळे जाणार नाही आपण तिकडे. तर बघा चला पुढे काय होतं. तर गायचं आम्ही ही बिल्डिंग एक्सप्लोर करायला आलेलो आहे. तर इथंच आमची फाटायला लागली. तसं कोणच नाही बघा. पूर्ण पार्किंग लॉट होय. पाऊस पडायला आहे बाहेर जोरात. त्या आम्ही गाडी इथं लावल्या. कुणाला माहीत नाही आम्ही कुठं आहे. ते पण आम्ही एक्सप्लोर करणार आहे. काय आहे, भूत आहे, बच्चा आहे. अरे टॉर्च लाव की काय दिसं नाही इथं मरदा. चल की. हां काय आहे तो. चल की इथं दाखवू जरा चिखल किती खतरनाक आहे. तुम्हाला दाखवत नाही काय काय विषय होतं आमचं. गाईस तुम्ही तो पिक्चर बघितला आजचीला कुठला रे तो, एक 2013 रिलीज झाला. हां ते हॉटेलमध्ये एका जातात बंद पडलेला आणि तिथंच ते भूत असतंय. कारण तिथं आधी दाखवून सेम तसं फील व्हायला लागले. पुढं काय काय लिहिले बघा. नाही खतरनाक वाटायला लय. फाटत नाही सोडा.
पण काय करायचं टॉयलेट काय आता काय इथं काय करतो पाणी नसायचं तसंच ठेवून इच्छित राहतात लोक बघितली आपण विचार केलेला इथं काय तर एवढंच घ्यायचं फार्म हाऊस पण गौऱ्या म्हणला पावसाळ्यात तिथे चड्ड्या वाढायच्या त्यामुळे किती पत्त्याचा बॉक्स दारू बिरू शेवळच केलेला आहे बॉक्स किती जन्नतच केलेलं बहुतेक इथं हे होत होतं आपण काय म्हणायचं पत्त्याने घेतात पोकर खेळत होते बहुतेक घरात काय विषय थांब बघा काहीच नाही सगळं मोकळं आहे बिल्डिंगच्या टॉपला काहीच नाही नुसत्या बाटल्या दारूच्या हे जर पाऊस चालू आहे त्यामुळं तुम्हाला ब्लड दिसत असेल आम्ही कॅमेरा क्लीन करतो डॅम आहे मस्त ते बघा लावासच कॉन्व्होकेशन सेंटर आहे तिथं ह्या बिल्डिंग सगळ्या मोकळ्या पडलेल्या आहेत होय ती तिकडं लँडस्लाईड झालेलं आहे बघा तिथनं बिल्डिंग पडलं तिकडं धुक्यामुळे दिसत नसणार आहे हे बघा लावासा युनिव्हर्सिटी ह्यामुळेच अजून लावासा चालू आहे नाही तर सगळं बंद असतं कोणा नसतं ते पुढे चौकी लावासाची पण नाही सोडा तिथं या टाईपमध्ये सायकलला रेंटने मिळतं तिथे फिरवायला इकडे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून बांधलं खराब आता खरंच हरा रंग दिला ना खराब तर आत्ता आपण आले लवासा इंटरनॅशनल कॉन्व्होकेशन सेंटरला बघा सेंटरमध्ये काय आहे एक्सप्लोर करायला देतात तिकडं लेक आहे जवळच लेकच्या जवळ पण जाणार आहे आपण हे बघा सगळं बंद पडलं हे पार्किंगचीच होतं कशी सीट होती बघा सगळं बंद पडलं हलून रोड आहे तर चला बघूया आतमध्ये काय लावून देतात लोक निघाले आपण पण जायचं सिक्युरिटीवाल्यांना विचारा काय म्हणतात काय आवाज बघायला हां हिंदी अंदर क्या है अंदर वो ये जगह वापस ग्राहक के लिए इतना 500 रुपये रेट कर रहा है हाँ 500 रुपये में 5 बार कहाँ क्या होगा आप कहाँ से हो आप कब इसके अंदर पोस्ट टाउन बोलते हैं यहाँ आपको नहीं दिखा हम देख के आते हैं आपको कॉल करेंगे भूत लगा बैरिकेड है ना उसके अंदर तर काय बघा आपण लेक जवळ आलोय हे बघ बंद पडले सगळं आज जायला बंद केले ना आज जाणार होतं पण आज जायला बंद केले सगळं हे लेक बघा लेक पॉईंट जवळ कसलं भारी होतं बघा बसाय वगैरे अडकलं आता पावसातले मोठा पाऊस चालू झाला आहे अजून 1-2-3 बिल्डिंग एक्सप्लोर करायची होती आपल्याला पण आता पाऊस लय पडायला लागला समजा की पुढे जातो आम्ही एक्सप्लोर करतो अजून मजा यायला लागला गौरी एक्सप्लोर करायचं वाटतं जोरात वाटतं खतरनाक फोटो कॅमेराच पाहिजे खरं सांगायचं लय भारी फोटो येतात बघायचं माझं नाही पण बाकी सगळ्यांचं बघितलं मी फोटो क्लिअर झाले बघा एकदम क्लिअर सगळं वातावरण एकदम असं क्लिअर दिसते सगळं आता पाऊस गेलाय पूर्णपणे तर जी पेन मी आलेलो आता लवासामधल्या गार्डनला तर तिथं लहान मुलांसाठी आपलं इथं कसं घसरगुंडी झोका वगैरे असतो मग बॅक कॅमेरानं दाखवतो तुम्हाला हे बघा हे झोका आहे ते काय माहीत नाही हे पडले युजच केलं नसेल त्यावेळी कोणी हे तर काय विचित्रच वाटते काय रे ते काय तिकडे घसरगुंडी आहे बरंच काय आहे तर काय अशी सिटी आहे नुसती बघायला जास्त काय नाही असं गाडीवरून गोल राऊंड केलं तर चालतंय असंच तो घर आहेत काय घरात नाही राहतात कारण की इथं ख्रिश्चन युनिव्हर्सिटी आहे त्यामुळं पब्लिक आहे इथं राहायला जरा खायचे वगैरे विषय आहेत कारण की खूप जास्त कॉस्टली आहे इथं बाकी गाईज आम्ही आता म्हणजे हे एक्सप्लोर करायचं काय माहीत नाही भारी दिसते गाडी
डेंजर वाटतंय बघा तिकडं, डार्क आहे तिथं, क्लिअर पण बघा, पण एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला, त्यामुळे बघा. खाण्यासुद्धा पण पडलेलीच आहे. या मग कोण काय म्हणायचं आता आपण एक्सप्लोर करून घेऊया. तसं दिसते तसंच आहे थोडे, काय म्हणजे आज जाऊन बघतो काय बहुतेक इथं राहतात लोक असणार आहेत खाली. आता आम्हाला ओरडली इथं त्यांचं सामान दिसते बघा, हॉल टाईप वाटते. बघतो आणि काय काय व्ह्यू तर बाहेर आहे तिथनं, पण हे असं जरा काय माहीत काय केलेलं त्याने त्यावेळी, असं बघितलं काय समजा ना मला काय आहे अर्धवर बांधकाम. गौरवला पैंजणाचा आवाज आला आहे, त्या पैंजणाच्या आवाजाच्या मागं गौरव चालला आहे हळूहळू. गौरव खाली चल, बघतोय कोणतं आहे राहतात काय तर म्हणतील. चला चला आलाय की मला पण आलेला पैंजणाचा आवाज. चल बघूया. ते बघा तिकडं तुम्हाला सायरनचा आवाज येत असेल. त्या ब्रिजवर आता कोणाला गाड्या पार्क करून देणार उभारून. आम्ही होतो तेव्हा तर ते नव्हते, त्यामुळे आम्ही पार्क केलं तिथं. हे बघा असं दिसते कोणतं आहे तिथं थोडा पुढं जातो तिकडं काय काय बघायला. गौऱ्या हळूहळूच पैंजणाचा आवाज ऐकते. बँडेज कापूस कोणच नाही, सन्नाटा आहे बघ, मारून टाकलं पण काळच नाही कोणाला. तर आता गौऱ्या म्हणतोय बघायला पाहिजे होतं कोण आहे तिथं खाली, पैंजणाचा आवाज येतो. आणि ते असं जेवणाचे डबे पण तिथे ठेवले कोणतरी होते, सिक्युरिटी गार्डच असतील ते. पुढे तेच की हे बघा काढ्या फोटो तिथे गेलेलो ना आपण. हे खाली आहे बाबा, एवढ्या खाली तर जा नको, कोणच नाही इथं. पैंजणचा आवाज येतात तिथं कोण दिसत नाही. स्विमिंग टँक आहे काय? नाही ना, स्विमिंग टँकच वाटतं. कशी आहे ही गोष्ट सिटी? काय नाही, विजिट करायला निवांत. 200 रुपये फक्त पार्किंग फी आहे, ते पण द्यायला नको आहे तशी, पण द्यावी लागते. बाकी सगळे फ्रीच आहे ते फिरायला. जसं की बघू शकता आम्ही हे एक्सप्लोर केलेलं आहे. काय नाही तसं त्यामध्ये काय आहे ते समजलं नाही. बाकीची घरं एक्सप्लोर करायचं म्हटलं तर काय काय जागी लोक राहतात, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाही. प्रायव्हसी घ्यायला जिथं आम्हाला जाऊ शकतो तिथं जाऊन आलं. असंच आहे लवा सिटी. विजिट करा असं तर करा. फोटोसाठी चांगलं आहे, असं रिलॅक्सेशनसाठी चांगलं आहे बघा. गर्दी असते खूप. आता तर पाऊस आलेला आहे, आम्हाला जायला पाहिजे. तर बघूया नेक्स्ट ट्रिप कुठं होते. तर आम्ही आता लिंगाला जाणार होतो, पण पेट्रोल पण कमी आणि पाऊस पण जास्त वाढला आहे, त्यामुळे कॅन्सल केला तो प्लॅन. आता कुठं जाऊन जेवतो, मी इथं समाप्त करतो.